नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. समजा उद्या सकाळी तुम्ही आरशासमोर उभ्या राहिल्यात आणि अचानक तुम्हाला जाणवलं की चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी दिसत आहेत, त्वचा अधिक टवटवीत दिसते, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आली आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? नक्कीच आनंद होईल ना? पण अनेक महिलांची तक्रार असते, मी अजून एवढी मोठी नाही, पण चेहरा मात्र वयापेक्षा जास्त मोठा दिसतो. डोळ्याभोवती रेषा दिसायला लागल्या आहेत, गाल सैल पडल्यासारखे वाटतात, चेहऱ्याचा ग्लोच हरवला आहे. जर तुमचीही ही समस्या असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप खास आहे. कारण आज मी तुम्हाला असे 15 अँटी एजिंग टिप्स सांगणार आहेत, जे फक्त सुरकुत्या कमी करण्यासाठीच नाही, तर त्वचेचे वृद्धत्व हळूहळू कमी करण्यासाठी देखील मदत करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक अशी चूक आहे जी जवळपास 80% महिला रोज करतात आणि त्याचा परिणाम थेट चेहऱ्यावर दिसू लागतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका. तर उपाय क्रमांक 1, सनस्क्रीन तुमचा सर्वात मोठा मित्र. मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केलाय का? काही महिला 50व्या वर्षी देखील खूप तरुण दिसतात आणि काही महिला 35व्या वर्षीच वयस्कर दिसायला लागतात. असं का बरं होत असेल? यामागे अनेक कारणं आहेत, पण त्यापैकी एक मोठं कारण म्हणजे सूर्यप्रकाश. हो, आपल्याला रोज दिसणारा सूर्य. अनेक महिलांना वाटतं, मी फक्त बाजारात जाते, मी फक्त भाजी आणायला जाते, मी फार उन्हात अजिबात फिरत नाही. पण मैत्रिणींनो, ह्याच सूर्याची UV किरणं तुम्ही समुद्रकिनारी गेलात किंवा घराबाहेर 5 मिनिटं उभ्या राहिल्यात, तरी त्वचेवर परिणाम करू शकतात. या किरणांमुळे त्वचेतील कोलेजन हळूहळू कमी होऊ लागतं आणि कोलेजन कमी झालं की त्वचेचा जो घट्टपणा असतो तो कमी होतो, सुरकुत्या दिसायला लागतात आणि चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो जो असतो तो हरवायला सुरुवात होते. म्हणूनच त्वचारोग तज्ज्ञ नेहमी एक गोष्ट सांगतात, सनस्क्रीन हा मेकअप नाही, तर त्वचेचं संरक्षण आहे. SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरण्याचा प्रयत्न करा. आजपासून ही एक सवय लावली तर भविष्यात तुमची त्वचा तुम्हाला धन्यवाद देईल. आता पुढचा उपाय तर इतका सोपा आहे की प्रत्येक महिला करू शकते, पण तरीही बहुतेक महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. उपाय क्रमांक 2, तुमची त्वचा तहानलेली तर नाही ना? एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा, सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही किती वेळा पाणी पिता? अनेक महिलांचं उत्तर असतं, आठवतच नाही, तहान लागली की पिते. पण इथेच चूक होते, कारण तहान लागली म्हणजे शरीर आधीच पाण्याची मागणी करत असतं. आता विचार करा, झाडाला काही दिवस पाणी दिलं नाही तर काय होईल? ते कोमेजून जाईल ना? अगदी तसंच आपल्या त्वचेचंही आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते, तेव्हा त्वचा कोरडी पडते, निस्तेज दिसते आणि बारीक सुरकुत्या अधिक उठून दिसू लागतात. कधी कधी महिलांना वाटतं, माझी त्वचा खूप खराब झाली आहे, पण प्रत्यक्षात त्वचेला फक्त हायड्रेशनची गरज असते. म्हणून दिवसातून पुरेसं पाणी पिण्याचा नक्की प्रयत्न करा. साधं पाणी असो, नारळ पाणी, लिंबू पाणी, हे देखील मदत करू शकतात. लक्षात ठेवा, महागड्या क्रीमपेक्षा कधी कधी एक पाण्याची बाटली जास्त फायदेशीर ठरते. आता जो उपाय सांगणार आहे तो ऐकल्यावर अनेक महिलांना धक्का बसेल, कारण आपण रोज खात असलेली एक गोष्ट त्वचेला वेळेआधी म्हातारं करू शकते. उपाय क्रमांक 3, हा पांढरा गोड पदार्थ त्वचेला म्हातारं करतो. मैत्रिणींनो, तुम्हाला गोड खायला आवडतं का? चहा, बिस्किट, केक, मिठाई किंवा रोज काहीतरी गोड? जर हो, तर हा पॉइंट तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने शरीरात एक प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिनवर परिणाम होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल, साखरेचा आणि सुरकुत्यांचा काय संबंध? तर संबंध खूप जवळचा आहे. कोलेजन म्हणजे त्वचेला घट्ट आणि तरुण ठेवणारं नैसर्गिक प्रोटीन, आणि जेव्हा त्यावर परिणाम होतो तेव्हा त्वचा हळूहळू सैल पडू शकते. म्हणून याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच गोड खाऊ नये, पण प्रमाणात खाणं खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक चमचाभर साखर तुमच्या त्वचेवर लगेच परिणाम करणार नाही,
पण वर्षानुवर्षाच्या सवयी नक्कीच फरक दाखवू शकतात. पुढचा उपाय तर प्रत्येक महिलेने आजपासूनच सुरू करायला हवा, कारण तो पूर्णपणे मोफत आहे आणि त्वचेसाठी नैसर्गिक ब्युटी ट्रीटमेंट मानला जातो. उपाय क्रमांक 4, झोप म्हणजे नैसर्गिक ब्युटी ट्रीटमेंट. मैत्रिणींनो, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? जेव्हा एखाद्या रात्री झोप नीट होत नाही, तेव्हा दुसऱ्या दिवशी चेहरा कसा दिसतो? डोळ्याखाली काळी वर्तुळे, चेहऱ्यावर थकवा आणि एक प्रकारचा निस्तेजपणा. कारण झोप ही फक्त शरीरासाठी नाही, तर त्वचेसाठी देखील खूप महत्वाची असते. रात्री आपण झोपलो असताना आपलं शरीर दिवसभर झालेल्या नुकसानाची दुरुस्ती करत असतं. त्वचेच्या पेशी स्वतःला रिपेअर करत असतात. जर तुम्ही रोज उशिरापर्यंत मोबाईल वापरत असाल किंवा झोप कमी घेत असाल, तर ही प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. म्हणून रोज 7 ते 8 तासांची झोप घेण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण चांगली झोप ही कोणत्याही महागड्या फेशियलपेक्षा कमी नाही. आता पुढचा उपाय तर अनेक महिला वजन कमी करण्याच्या नादात चुकतात. उपाय क्रमांक 5, प्रोटीन खूप महत्वाचा आहे. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. 2 महिलांचं वय सारखं असतं, पण एक महिला 10 वर्षांनी तरुण दिसते, असं का? यामागे एक मोठं कारण म्हणजे प्रोटीन. आपल्या त्वचेमध्ये कोलोजन नावाचं प्रोटीन असतं. हेच त्वचेला घट्ट ठेवतं. जेव्हा शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, तेव्हा त्वचेचा घट्टपणा कमी होऊ शकतो. अनेक महिला वजन कमी करण्यासाठी जेवण कमी करतात, पण त्याच वेळी शरीराला आवश्यक पोषणही कमी मिळू लागतं. म्हणून आहारात डाळी, कडधान्य, दूध, दही, पनीर, अंडी यांचा नक्की समावेश करा. सुंदर त्वचा फक्त बाहेरून नाही, तर आतून तयार होते. आणि आता जो उपाय सांगणार आहे, तो डॉक्टर सुद्धा खूप महत्वाचा मानता. उपाय क्रमांक 6, व्हिटॅमिन सी. विसरू नका. तुम्ही कधी विचार केलाय का, काही लोकांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक का असते? यामागे व्हिटॅमिन सी चा मोठा वाटा असतो. हे व्हिटॅमिन त्वचेमध्ये कोलोजन तयार करण्यास मदत करतं, आणि कोलोजन म्हणजे तरुण दिसणाऱ्या त्वचेचा पाया. म्हणून आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी, पेरू यांसारखी फळं नियमित खा. अनेकदा आपण महागडे सिरम विकत घेतो, पण आपल्या स्वयंपाकघरातच त्वचेसाठी खजिना असतो. पण पुढची गोष्ट जर नियंत्रणात ठेवली नाही, तर बाकी सर्व उपायांचा फायदा कमी होऊ शकतो. उपाय क्रमांक 7, सतत ताण घेणं बंद करा. मैत्रिणींनो, एक गोष्ट सांगा, तुम्ही दिवसभरात किती वेळ काळजी करता? मुलांची चिंता, घराची चिंता, पैशाची चिंता, आरोग्याची चिंता, आणि मग हळूहळू हा ताण चेहऱ्यावर दिसायला लागतो. कारण सततचा ताण शरीरात काही हार्मोन्स वाढवतो, जे त्वचेवर परिणाम करू शकतात. म्हणून दिवसात थोडा वेळ स्वतःसाठी काढा. गाणी ऐका, फिरायला जा किंवा शांत बसा. लक्षात ठेवा, मन आनंदी असेल तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. आता पुढचा उपाय म्हणजे पूर्णपणे मोफत आहे, पण त्याचा ट्रीटमेंट परिणाम महागड्या ट्रीटमेंट सारखा असू शकतो. उपाय क्रमांक 8, रोज थोडा व्यायाम करा. व्यायामाचं नाव ऐकलं की अनेक जणी म्हणतात उद्या सुरू करेन, पण तो उद्या कधीच येत नाही. रोज फक्त 30 मिनिटं चाललं तरी खूप फायदा होऊ शकतो. व्यायामामुळे रक्तभिसरण सुधारतं, त्वचेला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येऊ शकते. म्हणून जिम मध्ये जाणं आवश्यक नाही, पण शरीर हलतं राहिलं पाहिजे. पुढचा उपाय ऐकल्यावर काही जणी म्हणतील, अरे ही सवय तर माझी आहे. उपाय क्रमांक 9, धूम्रपान आणि तंबाखूपासून दूर राहा. धूम्रपान फक्त फुफ्फुसासाठी हानिकारक नाही, तर त्वचेसाठी देखील आहे. यामुळे त्वचेला मिळणारा ऑक्सिजन कमी होऊ शकतो आणि त्वचा लवकर वृद्ध दिसू शकते. म्हणून ही सवय असेल तर शक्य तितक्या लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. तुमच्या त्वचेसाठी हा एक मोठा गिफ्ट असेल. आता पुढचा उपाय तर अनेक महिला चांगल्या गोष्टींच्या नादात जास्त करतात. उपाय क्रमांक 10, चेहरा वारंवार घासू नका. अनेक महिलांना वाटतं जास्त स्क्रब म्हणजे जास्त चमक, पण खरं तसं नाही. त्वचेलाही एक नैसर्गिक संरक्षणात्मक थर असतो आणि वारंवार स्क्रब केल्याने त्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणून आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा पुरेसं असतं. कधी कधी कमी करणं हेच जास्त फायदेशीर ठरतं. आता पुढचा उपाय तर तुमच्या रोजच्या जेवणाशी संबंधित आहे. उपाय क्रमांक 11, हिरव्या भाज्या खा. तुमच्या थाळीत रोज हिरव्या भाज्या असतात का? कारण या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
हे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देण्यास मदत करतात आणि त्यामुळे त्वचा अधिक निरोगी राहू शकते. पालक, मेथी, शेपू, चवळीची भाजी यांचा आहारात नक्की समावेश करा. आता पुढचा उपाय विशेषतः कोरड्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचा आहे. उपाय क्रमांक 12, मॉइश्चरायझर वापरा. कोरड्या जमिनीवर भेगा पडतात हे आपण पाहिलंय. अगदी तसंच काहीसं त्वचेबाबतीतही आहे. जेव्हा त्वचा खूप कोरडी होते तेव्हा सुरकुत्या अधिक दिसायला स्पष्ट दिसू लागतात. म्हणून सकाळी आणि रात्री त्वचेला मॉइश्चरायझर लावण्याची सवय लावा. ही त्वचेला ओलावा टिकून ठेवण्यास मदत करतं. आता पुढचा उपाय तर तुम्ही घर बसल्या करू शकता. उपाय क्रमांक 13, चेहऱ्याचा हलका मसाज करा. दिवसभर काम करून थकल्यावर मसाज मिळाला तर किती बरं वाटतं ना. अगदी तसंच चेहऱ्यालाही वाटतं. हलका मसाज केल्याने चेहरा रिलॅक्स वाटू शकतो, रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते आणि स्वतःसाठी थोडा वेळ मिळाल्याचा आनंद वेगळाच असतो. पण पुढचा उपाय विशेषतः वजन कमी करणाऱ्या महिलांसाठी आहे. उपाय क्रमांक 14, वजन अचानक कमी करू नका. अनेक महिलांना पटकन वजन कमी करायचं असतं आणि मग खूप कमी खाणं सुरू होतं. पण अचानक वजन कमी झालं तर चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसू शकतो. गाल बसल्यासारखे वाटू शकतात, चेहरा थकलेला दिसू शकतो. म्हणून वजन कमी करताना संयम ठेवा. हळूहळू केलेले बदलच जास्त काळ टिकतात. आणि आता आपण पोहोचलो आहोत सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या उपायाकडे. उपाय क्रमांक 15, सर्वात महत्त्वाचा उपाय. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे. जगातलं सर्वात महाग क्रीम, सर्वात महाग सिरम किंवा सगळ्यात महागडं फेशियल तुमच्या चुकीमुळे जीवनशैलीला पूर्णपणे भरून काढू शकत नाही. कारण त्वचा बाहेरून सुंदर दिसण्याआधी ती आतून निरोगी असणं आवश्यक आहे. योग्य आहार, पुरेशी झोप, पुरेसं पाणी, व्यायाम आणि तणाव नियंत्रण हेच खरं अँटी एजिंग सिक्रेट आहे. तर तुम्ही हे 5 नियम पाळले तर तुमची त्वचा अधिक काळ निरोगी आणि तजेलदार राहण्यास मदत होऊ शकते. तर मैत्रिणींनो, आज आपण असे प्रभावी अँटी एजिंग टिप्स पाहिले. यापैकी किती गोष्टी तुम्ही आधीपासून फॉलो करता आणि कोणती गोष्ट आजपासून सुरू करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या मैत्रिणी, बहीण किंवा आईसाठी उपयोगी ठरू शकते तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.